नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. या मॉर्निंग मॉर्निंग सुपरस्टार आहात तुम्ही सगळे मित्रांनो. मनी माइंड गेम या सिरीज मध्ये तुमचं वेलकम. धन्यवाद. तुम्ही सकाळ सकाळ सगळेजण आलात. तुम्ही सगळे मॉर्निंग सुपरस्टार आहात मित्रांनो. आणि आपण आजच्या मनी माइंड गेमला सुरुवात करूया. प्रथम, शरीर एकदम स्ट्रेट, पाठीचा कणा ताठ, मुद्रा अवस्थेत बसायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचे. 10 ते 12 आपण दीर्घ श्वास घेणार आहोत. इनहेल आणि एक्झेल. जेव्हा इनहेल कराल तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या मध्ये जेव्हा इनहेल करताय तेव्हा गोल्डन लाईन आत येते. गोल्डन गोल्डन लाईट आत येते आणि एक्झेल करतात तेव्हा ब्लॅक ब्लॅक लाईट बाहेर जाते. पूर्ण रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स. श्वास जेव्हा आत येतो तेव्हा पूर्णपणे एनर्जी आत येते. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आत येते. ती गोल्डन लाईट आत येते. ती गोल्डन ऊर्जा तुमच्या शरीरात आत येते. आणि जेव्हा श्वास सोडतोय आपण त्यावेळेला आपली निगेटिव्हिटी, आपलं डिप्रेशन, आपलं एन्झायटी सगळं आपण सोडून देतोय. अगदी रिलॅक्स होतो. श्वास सोडते वेळी पण पूर्ण आतमध्ये पोटापासून जाऊन दे आतमध्ये, आणि घेते वेळी पण स्वतः आतमध्ये पूर्ण पोटापर्यंत येऊन दे. पूर्ण येऊन दे श्वास. पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स झालं आता. पूर्ण रिलॅक्स. आणि हलकं 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 वाटतंय. अगदी रिलॅक्स आणि हलकं वाटतंय. पावलांपासून ते केसांपर्यंत, पावलांपासून ते केसांपर्यंत संपूर्ण शरीर अगदी हलकं 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 वाटतंय. अगदी हलकं, एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स झाले. शांत शांत शांत. खूप मस्त वाटते. खूप मस्त वाटते. नमस्कार. नमस्कार. आई वडिलांना नमस्कार करायचे हात जोडून. नमस्कार करायचे आपल्या गुरूंना. आपल्या गुरूंना नमस्कार करायचे. नमस्कार आपल्या देवी देवतांना नमस्कार करायचे. थोर महापुरुष, साधू संत जे होऊन गेले ते सगळे थोर महापुरुषांना नमस्कार करायचे. साधू संतांना नमस्कार करायचे. स्वामींना नमस्कार करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या या दिवसाची सुरुवात करत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. धन्यवाद. या मॉर्निंग सुपरस्टार्स मध्ये तुम्ही आलात त्यासाठी धन्यवाद. तर धन्यवाद आपण देऊया आपल्या आज घरासाठी. ज्या आपण घरी राहतो त्या घरासाठी धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. मैं जो खाता हूँ वो अमृत है. मैं जो पीता हूँ वो अमृत है.
मैं जिससे मिलूं वो भगवान है। मैं जिसे भी मिलूं वो भगवान है। आप भगवान हो, मैं भगवान हूँ। हम सब भगवान हैं। आप भगवान है, मैं भगवान हूँ। हम सब भगवान है। मैं स्वर्ग में रहता हूँ। मेरा घर स्वर्ग है। मैं स्वर्ग में रहता हूँ, मेरा घर स्वर्ग है। मैं जो भी खाऊं वो अमृत है। मैं जो भी पीऊं वो अमृत है। मैं जिसे मिलूं वो भगवान है। आप भगवान है, मैं भगवान हूँ। हम सब भगवान हैं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. हे गुरूंचे मंत्र असतात मित्रांनो. ते सतत तुम्ही बोलत राहा. माझ्या गुरूंनी मला दिलेला आहे, हा मंत्र आहे की मेरा घर स्वर्ग आहे. तुम्ही सतत म्हणत राहा. मग बघा, तुमचं घर हळूहळू स्वर्ग बनायला सुरुवात होतो. तुमचं ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये पण जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पण तेच म्हणाल, मेरा ऑफिस स्वर्ग है. मेरा घर स्वर्ग है. सतत म्हणत राहा. दिवसातनं 100 वेळा तरी म्हणत राहा. मनातल्या मनात म्हणत राहा. कुणाला ऐकायला गेलं पाहिजे असे गरजेचं नाही, पण सतत म्हणत राहा. मेरा घर स्वर्ग है. मेरा ऑफिस स्वर्ग है. जिसे मिलूं वो भगवान है. I am the happiest, I'm the greatest, I'm the best, best, best. I am the happiest, I'm the greatest, I'm the best, best, best. I am the happiest, I'm the greatest, I'm the best, best, best. सतत मित्रांनो हे बोलत राहा. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या गुरूंचं, ज्यांनी मला इतकं पॉझिटिव्हली शिकवलंय आणि पॉझिटिव्हली बनवलंय. आणि त्यामुळेच मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतोय मित्रांनो. त्या माझ्या गुरूंसाठी धन्यवाद. त्यांच्या एनर्जीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सगळ्यांसाठी. धन्यवाद की तुम्ही सकाळ सकाळ इथे येत आहे. रोज सकाळी येत आहे आणि आपण रोज सकाळी नवीन नवीन गोष्टींना हात घालतोय. धन्यवाद देतोय. आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद. आजच्या या सुंदर सकाळसाठी धन्यवाद. धन्यवाद या अमृतासाठी, जो मी पाणी पितोय त्या अमृतासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या शरीराचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या संपूर्ण शरीराचे धन्यवाद, जे अहोरात्र न थकता सुरळीत काम करतंय. ते माझ्या संपूर्ण शरीरासाठी, प्रत्येक अवयवासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पत्नीसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलांसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलग्यासाठी. धन्यवाद माझ्या मुलगीसाठी. धन्यवाद माझ्या मित्रांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या कामासाठी, जे मी काम करतोय. माझं खूप प्रेम आहे माझ्या कामावर. धन्यवाद त्या कामासाठी. धन्यवाद माझ्या ग्राहकांसाठी, जे माझे ग्राहक आहेत, त्यांच्यामुळे मला पैसे मिळतात. त्या संपूर्ण ग्राहकांसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या एम्प्लॉईसाठी. माझे जेवढे एम्प्लॉई आहेत त्या सगळ्या एम्प्लॉईसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या पार्टनरसाठी धन्यवाद. तो माझ्यासाठी खूप प्रचंड मेहनत करतो, त्या माझ्या पार्टनरसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या बॉससाठी धन्यवाद. माझा बॉस जो मला मार्गदर्शन करतो, त्या माझ्या बॉससाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. ही धन्यवादची महिमा अशीच ठेवत राहायची, चालूच ठेवत राहायची, अहोरात्र चालू ठेवायची. सकाळ सकाळ धन्यवाद द्यायचे. थँक्यू, 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 थँक्यू व्हेरी व्हेरी मच. प्रत्येक क्षणासाठी थँक्यू देवा. थँक्यू परमेश्वर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता मित्रांनो, आपण ओम बोलणार आहोत 7 वेळा आणि आपली व्हायब्रेशन वाढवणार आहोत. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण सोडणार आहोत, या युनिव्हर्ससाठी सोडणार आहोत. तर सुरुवात करूया. ओम. ओम बोलते वेळी 2-3 इन्स्ट्रक्शन. एक म्हणजे पाठीचा कणा ताठ मुद्रा अवस्थेत बसायचंय, दीर्घ श्वास घ्यायचे आणि ओम बोलायचे. ओम बोलल्यानंतर 7 वेळा ओम झाल्यानंतर अर्धा मिनिट ते 1 मिनिट ती एनर्जी आपण फील करणार आहोत मित्रांनो.
तर पहिला ओम असेल आपल्या स्वतःसाठी, दुसरा आपल्या परिवारासाठी, तिसरा आपल्या घरासाठी, चौथा आपल्या ऑफिससाठी, शॉपसाठी, जिथे तुम्ही काम करता त्या वर्क प्लेससाठी, पाचवं मित्रांनो आपल्या शहरासाठी, सहावं आपल्या भारत देशासाठी, आय लव्ह माय कंट्री, सातवं आपल्या या युनिव्हर्ससाठी, ज्या युनिव्हर्स मध्ये आपण राहतो त्या युनिव्हर्ससाठी. चला तर मग सुरुवात करूया ओम बोलायला. 7 वेळा आपण ओम बोलणार आहोत. दीर्घ श्वास घेऊन मुद्रा अवस्थेत बसून पाठीचा कणा ताठ. फील द एनर्जी. डोळे उघडा शांतपणे आणि समोर तुमच्या पैशाचं झाड दिसेल मित्रांनो. हा पैशाचं झाड तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या कडे आहे. फक्त तुम्हाला ते पाहायचं आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावरती जी काय धूळ बसली असेल ती तू फक्त साफ करायची, जेणेकरून स्पष्ट दिसेल तुम्हाला. आणि ती धूळ साफ करण्यासाठी तुम्हाला उपोनोपो करायचंय, क्लीनअप करायचंय आणि त्याच्यानंतर अफर्मेशन द्यायचे त्या रिलेटेड, की जेणेकरून ते तुमचं झाड तुमच्या आयुष्यात येईल मित्रांनो. ते ऑलरेडी आहे, फक्त एवढंच की ते स्पष्टपणे आपल्याला आणायचंय. चला तर मग होपोनोपो करूया. होपोनोपो मध्ये 4 गोष्टी असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी म्हणजे मला माफ कर, मला क्षमा कर, धन्यवाद, आय लव्ह यू. या 4च गोष्टी आहेत. तर ज्याच्यासाठी आपण बोलतोय त्याचं नाव घ्यायचंय मनी पैसा. मनी पैसा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर, मी कळत नकळत माझ्याकडून तुझ्याबद्दल चुकीचा विचार होता, चुकीची समज होती, त्यासाठी मला माफ कर. मला क्षमा कर की मी तुझ्याबद्दल गैरसमज केला होता, पण तू खूप चांगला आहेस. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती रिस्पेक्ट दिली नाही, त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर, मला क्षमा कर. आय एम रिअली सॉरी. मनी पैसा, मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. मी बालिश बुद्धीने विचार करत होतो, मला माहिती नव्हतं तुझी पॉवर, पण आज मला कळले, त्यासाठी मला माफ कर. धन्यवाद, धन्यवाद, तू मला माफ केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, थँक्यू, मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू. की तू माझ्या आयुष्यात आहेस, माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत माझ्या आयुष्यात आहेस, त्यासाठी धन्यवाद. तुझं धन्यवाद, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. Money, paisa. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. मित्रांनो, मी 108 वेळा म्हणालो,
मी 11 वेळा म्हणालो, तुम्हाला 108 वेळा बोलायचंय. असंच पहिलं त्याचं नाव घ्यायचंय, मनी पैसा. आपण मनी पैशासाठी करतो म्हणून मनी पैसा. तुम्हाला जर रिलेशनसाठी करायचं असेल तर रिलेशनशिपचं नाव द्या. तुमच्या बॉससाठी असेल तर बॉससाठी, तुम्हाला नोकरीसाठी पाहिजे तर नोकरीसाठी, तुम्हाला ज्याच्यासाठी पाहिजे, ज्याच्यासाठी तुमच्या मनात जी काही निगेटिव्हिटी आहे ती घालवण्याचे करायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या, त्या वस्तूचं नाव घ्या आणि त्यानंतर तुम्ही होपोनोपो करा. ठीक आहे, होपोनोपो केल्यानंतर क्लीनअप होईल. 108 वेळा कमीत कमी बोला तुम्ही. तुम्ही प्रवासात जाताना बोलू शकता, तुम्ही तुमच्या लंच ब्रेकला बोलू शकता, तुमच्या टी ब्रेकला बोलू शकता. 5-5, 7-7 मिनिटातच होऊन जातं. मनातल्या मनात बोलू. त्यानंतर अफर्मेशन आपण देतोय. अफर्मेशन जे माझ्या गुरूंनी मला शिकवले तेच मी देतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय तो भर भर के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. आय एम द हॅपीएस्ट, आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द बेस्ट. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. पैसा माझा बेस्ट पार्टनर आहे, बेस्ट एम्प्लॉई आहे. माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतो आणि अजून पैसे बनवून देतो. जेव्हा जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करतो ती मल्टिप्लाय होऊन येते माझ्याकडे. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. माझ्यासाठी प्रचंड काम करतो. मी शेअर मार्केट ट्रेडर आहे मित्रांनो, आणि ट्रेनर आहे आणि कोच आहे. तर मी जेव्हा शेअर मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड घेतो तेव्हा माझा पैसा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तो मला प्रचंड पैसा प्रॉफिट करून देतो. मी जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यात मला प्रॉफिट होतो, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. मित्रांनो, असं अफर्मेशन तुम्हाला बोलायचंय मनातल्या मनात. तुम्हाला हेच अफर्मेशन तुम्ही लिहून जरी काढलात तरी पण चालेल. आणि बोला. एकदा पाठ झाल्यानंतर तुम्हाला वही बघायची गरज नाही, ते पान बघायची गरज नाही. आणि या पद्धतीने अफर्मेशन म्हणजे ओपन ओपन केली, क्लीनअप केली जागा आणि त्याच्यात फीडिंग केली. अफर्मेशनने फीड केलं की नवीन तिथे त्या जागेत ते रोप आपण लावले. मित्रांनो, धन्यवाद. ओपन ओपन जरूर तुम्ही 108 वेळा करणार आहात. आता आपण पुढे वळूया आपल्या पॉवर टॉक साठी. पॉवर टॉक मध्ये आपण जो एक पुस्तक वाचतोय त्या पुस्तकातले पॉवर टॉक आहेत मित्रांनो. त्याच्यातलं पहिलं म्हणजे आपलं 10% इन्कम बाजूला करायचं होतं. ते 10, त्यानंतर आपले खर्च जे आहेत ते आपले मोठे मोठे खर्च आहेत, जे आपले अनवॉन्टेड खर्च आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत, बाजूला करायचे आहेत आणि त्यातनं कसे मिनिमाइज करता येईल त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तिसरं, आपण आता हे जे काही पैसे आपल्याकडे आलेले आहेत ते पैसे आपण काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय. काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय. चौथं आपण बघितलं की आपण आपली इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट पण करतोय, की आपण नको तिथे पैसे लावत नाही, स्कीम मध्ये पैसे लावत नाही का डबल मध्ये पैसे लावत नाहीत. आपल्याला प्रॉपर पैसे लावायचे जिथून आपल्याला चांगला इन्कम जनरेट होईल, अशा ठिकाणीच आपल्याला पैसे लावायचे मित्रांनो. त्यानंतर आपण बघितलं होतं की काल आपण बघितलं होतं की आपलं घर फायदेशीर कसं बनवायचं, जेणेकरून तुमचा भरपूर सारा जो खर्च आहे, जर तुम्ही स्वतःच्या घरात जर राहिलात तर तो कमी होईल. पण आत्ताच्या कंडिशनला मुंबई सारख्या सिटीमध्ये तर EMI इतका महाग, म्हणजे घर इतकी महाग झालेत की तुम्ही EMI भरताना तुमचा जो इन्कम आहे त्याचे जवळजवळ 50%, 60% जात असतील तर तुम्ही घर नका विकत घेऊ. ज्या वेळेला तुमच्या इन्कमचं 20% जाईल असंच घर घ्या, नाहीतर तुम्ही रेंटने राहा मित्रांनो. माझं एकदम सिंपल म्हणणं असेल की तुम्ही रेंटने राहा. ज्या वेळेला तुमच्या इन्कमचं 20% जाईल त्यावेळेलाच घर विकत घ्या. पण घर विकत हे घेतलंच पाहिजे. राहण्यासाठी एक घर हवंच. आणि आज आपण फ्युचरसाठी इन्कम तयार करणार आहोत. म्हणजे पॅसिव्ह इन्कम आपल्याला जनरेट करायचे. तर पॅसिव्ह इन्कमसाठी जेणेकरून तुमचा पैसाच तुमच्यासाठी काम करत राहिला पाहिजे भविष्यासाठी, की जेणेकरून जसं तुम्ही आज नाही उद्या रिटायर तर होणारच आहे. जसं आपलं जर जर्नी पाहाल तर 1 ते 20 वर्ष आपल्या शिक्षणासाठी जातो. आता 25 वर्ष पण जातात जे आपल्या शिक्षणासाठी जातात. त्यानंतर 20 ते 40, 20 ते 60 म्हणजे जवळजवळ ते 40 वर्ष असतात आपल्याकडे
इन्कम जनरेट करण्यासाठी. काही काहींकडे 40 असतात, काही काहींकडे 35 असतात. कारण काही काहींचं शिक्षणच 25 वर्षापर्यंत शिक्षण होतं आणि त्यामुळे त्यानंतर त्यांना 60 वर्षापर्यंत इन्कम जनरेट करतात. आणि मग 60 ते 80 जे मित्रांनो असतं ते रिटायरमेंट आयुष्य बोलतात, की रिटायर होतो माणूस ऍक्च्युअल इन्कमच्या ह्याच्यातून आणि तो जनरेट करत नाही. ही सायकल असते 80 वर्षाची आणि त्यानंतर 80च्या पुढे मित्रांनो थोडे आजारपणे यायला सुरू होतात. तर तुमच्याकडे हे जे क्वालिटी वर्ष आहेत, म्हणजे मी तर म्हणेन 30 ते 60 वर्ष, जे 30 वर्ष तुमच्याकडे क्वालिटी आहेत. कारण पहिले 20 ते 30 वर्षाच्या वेळेला माणूस एक प्लॅन करत असतो, तो सर्च करत असतो, त्याचा बिझनेस सर्च करत असतो, नोकरी सर्च करत असतो, एक्सपेरिमेंट करत असतो. आणि त्याच वयात त्याचे भरपूर सारे लग्न असतं, हे असतं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या होत असतात. त्यामुळे 20 ते 30 मध्ये तो फक्त जर्नी जगत असतो आणि ऍक्च्युअल इन्कम मात्र त्याचं 30 ते 60 मध्येच त्याचं व्हायला सुरू होतं. अशा वेळेला त्यांनी त्याचं फ्युचरसाठी इन्कम बनवलं पाहिजे मित्रांनो. तुम्ही कोणत्याही वयात असलात तरी एवढं लक्षात घ्या की तुम्ही रिटायर होणारच आहे. तुमचं ऍक्टिव्ह इन्कम हा बंद होणार आहे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जे काही तुम्ही आता ऍक्टिव्हली काम करताय ते, तर तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम वरून फ्युचर इन्कम मध्ये जायला पाहिजे. म्हणजे काय मित्रांनो, तो पॅसिव्ह इन्कम तुम्ही जनरेट करून ठेवलं पाहिजे की जे ते तुमचे पैसे बनत राहतील. आजचा टॉप तेच होता मित्रांनो. फ्युचर इन्कमसाठी हे जी आपण सिरीज बनवतोय, ही मनी माइंडसेटची, हे 7 नियम आहेत. उद्या 7वा नियम आहे. आणि त्यानंतर आपण एक पूर्ण सेशन आपण ठेवणार आहोत अर्ध्या अर्ध्या तासाचं, की जेणेकरून हे एक एक पॉइंट आपण पूर्ण क्लिअरली कसं करता येईल. आणि हो, तुम तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय आहे, त्याच्या मागचं काय कारण आहे आणि तुम्ही कसं वागू शकता आणि आजच्या घडीला कसं करू शकता, हे सगळं त्याच्यात मी शिकवणार आहे मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. लव यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. सबका मंगल हो. सबका मंगल हो. सबका मंगल हो.